नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आहे बुलेटवर, क्लासिक 350 आणि हिची डिलिव्हरी द्यायला चाललो आहे टिटवाळ्याला. तर प्लॅन आहे तिकडे हिची डिलिव्हरी द्यायची आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे. तर आता ही जर्नी कवर करतो आहे. वाजलेत संध्याकाळचे 6. तर काय आपण एन्जॉय करतो आहे का, म्हणजे काय ही राईड एन्जॉय करतो आहे ते आपण सगळं कवर करूया. आता टिटवाळा म्हणजे लांबच आहे, इकडून 45 किलोमीटर आहे. तर बघूया कसं काय कवर करू शकतो ते सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल या ब्लॉगमध्ये. आता सगळ्यात पहिलं पेट्रोल भरूया आणि निघूया भांडूपवरून. 2 तास दाखवतात जाण्यासाठी, 2 तास मॅपमध्ये. आणि फायनली आपण निघालेलो आहोत भांडूपवरून. आज क्लायमेट खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम थंड क्लायमेट आहे. त्यामुळे जॅकेट घातलं आहे. रायडिंग जॅकेट नाही घातलं कारण टिटवाळ्यापर्यंत जायचं, मग तिकडून ट्रेननी परत यायचं, त्यामुळे रायडिंग जॅकेट नाही घातलं. पण थंडी इथूनच जाणवायला लागले. तर आता तोच विचार करतो की पुढे जेव्हा टिटवाळ्याचा हायवे चालू होईल त्या साईडचा आउटस्कट, तिकडे काय असेल, म्हणजे किती थंडी असेल तिकडे. जास्त लाँग राईड करता येत नाही आहे सध्या कामांमुळे, त्यामुळे आज टिटवाळ्याची राईडच आपण एन्जॉय करणार आहोत. बुलेट चालवायची मजाच वेगळी, एकदम आरामात चालवायची, जास्त पळवायची नाही, काय नाही, आपल्या दुसऱ्या स्पोर्ट्स बाईकसारखी. आणि त्याच्यामध्ये जी मजा येते ना, हे नेक्स्ट लेवल आहे. रिलॅक्स, एक कम्फर्टवाली राईड पाहिजे तर बुलेट. आणि इंडियामध्ये रॉयल एनफिल्डला तरी तोड नाही सध्या. आता आपण आहोत नाशिक हायवेला, भिवंडी रोड. तर आपल्याला फोडून घ्यायचा राईट. आणि आज ट्रॅफिक आहे पण एवढी नाही आहे, ओके. नाहीतर इकडे भरपूर ट्रॅफिक असते, खास करून हेवी व्हेकल्सची. आणि आता हा हायवे खूप मोठा होतो आहे, 4 पदरी होतो आहे आय थिंक. त्याचं कामही चालू आहे, त्यामुळे डायव्हर्शन्स आहेत भरपूर. त्या डायव्हर्शनमुळे अजून थोडी ट्रॅफिक स्लो होते. आपण आता पोहोचू हळूहळू टिटवाळ्याला. फायनली रस्ता मोकळा भेटलेला आहे आणि आता बुलेट चालवायला खरी मजा येते. त्यातच थंड हवा पण एक्सपिरियन्स करता येते, कारण मागे ट्रॅफिक होती त्याच्यामुळे काय वातावरण एन्जॉय करता येत नव्हतं. पण आता खरी मजा येते. तर GPS ने आपल्याला हा रूट दाखवला आहे, शॉर्टकट 16 मिनटं वाचणार आहेत आपली. पिसे डॅमचा रूट आहे हा. आपण प्रॉपर जो रेग्युलर रूट आहे भिवंडीचा टिटवाळ्याला जायला, तो नाही घेतला आहे. आपण ह्या रूटने चाललो आहे. आणि इकडे हवेतला गारवा हा डबल झालेला आहे. या रस्त्याला मला माझ्या राजस्थानच्या राईडची आठवण झाली, कारण एवढी थंडी होती, ह्याच्यापेक्षा डबल ट्रिपल थंडी होती. आणि असेच रस्ते होते तिकडे सिंगल लेन, जेव्हा आम्ही गुजरातवरून राजस्थानच्या बॉर्डरच्या जवळ पोहोचत होतो. सेम हा तसाच रस्ता आहे. मग आम्ही राजस्थानच्या बॉर्डरला, म्हणजे गुजरात एंड करता करता आम्ही स्टे केलेला. मी आणि माझा मित्र गेलेलो, 2 जण 2 बाईकवर. ती एक ट्रिप माझी मेमोरेबल होती राईड राजस्थानची. जैसलमेरला गेलेलो आपण. आणि आता इकडे ही थंडी जबरदस्त अशी वाढत चालले. जॅकेट घातल्यानंतरही आतमध्ये गारवा जाणवतो बऱ्यापैकी. तर आता आपण कल्याण सप्पे नाक्याला पोचलो आतमध्ये. आणि इकडे जबरदस्त असं ट्रॅफिक जॅम झालं आहे. जंक्शन आहे 4 रस्ता, आणि लोकल माणसंच सगळी ट्रॅफिक कंट्रोल करत आहेत. बघा कसला विचित्र जाम लागला आहे.
आता आपण पूर्ण गावातूनच चाललो आहे. बघितलं हे गाव, हे बघा, ही सगळी गावातली घरं आहेत. मोठमोठी घरं असतात गाववाल्यांची. आणि आपण चाललो आहे डॅमच्या ब्रिजवरून. हा डॅमचा ब्रिज आहे. हे धरण आहे, धरणावरतून हा पूल आहे. धरणाचं नाव काय रे? डॅम का नाम क्या बताया था? हाँ, पिसा. तर पिसा डॅमच्या ब्रिजवरून आता आपण चाललो आहे. हा शॉर्टकट होता आम्हाला टिटवाळ्यासाठी, ट्रॅफिक स्किप करण्यासाठी. पण छान रस्ता आहे, गावागावातून आहे. सगळ्या डॅमच्या मशिनरी चालू आहे, त्याचा आवाज येतोय खूप मोठा. तर आता आपण फुल असं कोणत्या तरी जंगलाच्या मधून चाललो आहे. हा शॉर्टकट आहे, छोटासा रस्ता आहे, मध्ये मध्ये खड्डे आहेत. ह्या जर गाड्या नसत्या ना तर हे खूप सुमसान वाटलं असतं. पण लोकांची रहदारी आहे. आणि पुढे आता परत घरं चालू झालीत आय थिंक. हा मधला पॅच तर पूर्ण जंगलातलाच होता. नक्कीच रात्रीच्या वेळी फॅमिली बरोबर नका येऊ या रस्त्याने, कारण खूप सुमसान आहे रस्ता हा बघा, खूपच. तर आपल्याला ह्या शॉर्टकटनी काढलं इकडे खडवली नाशिक हायवे लेफ्ट साईडला आणि सरळ टिटवाळा. त्या साईडला गेला खडवळीकडे. हा, मस्त गावातून चाललो आहे आपण. हे बघा लोक कशी घराच्या बाहेर बसलीत. गुरवली गाव आहे हा. पूर्ण प्रॉपर गावाचा फील आहे. सगळेजण अंगणामध्ये बसलीत, बारकी पोरं खेळत आहेत बाहेर अंगणामध्ये. हा सगळा फील राहिला नाही ना आता शहरांमध्ये. कित्येक वर्षानंतर रेल्वे क्रॉसिंगला आपण उभे आहोत. उजवीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत आहेत आणि ही आपण कोणती तरी नदी क्रॉस करतो. ॲक्च्युली हीच नदी कंटिन्यू ते खडवलीकडे. आणि उजवीकडे केवढ्या मोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत. किती वर्षानंतर मी टिटवाळ्याला येतो आहे आज. जबरदस्त डेव्हलपमेंट झाले इकडे. टिटवाळा हॅज चेंज्ड. हे बघा, वेदांत, मिलेनिया वगैरे. तर आता आपण फिरून फ्रंटला आलो आहे. हे आहे सिद्धिविनायक मंदिराचं देवस्थान. तर आता आपण पोचलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे टिटवाळा. मागच्या साईडला तिकडे एक पॉन्ड आहे, लेक आहे. आणि आता हिची डिलिव्हरी देऊन आपण परत फिरणार आहोत. इकडे दर्गा पण आहे बघा. सीधा है? किधर है MIDC? MTDC रेझॉर्ट. हां, MTDC. आणि इकडेही मंदिर आहे, हनुमान मंदिर टिटवाळा. आपण आता एका गावामध्ये चाललो ही गाडी डिलिव्हरी द्यायला. थांबलेलं मंदिरच आहे ते, पण कस्टमरने आपल्याला आतमध्ये बोलवलं आहे. आणि इकडे डेव्हलपमेंट बघा, किती बिल्डिंग बनल्या आहेत. वाव. हे लाईव्ह लोकेशन टाकून GPS भरोश्यावर जायचं म्हणजे ना वैताग आहे. बिल्डिंग्स इकडून आहेत. आम्हाला घेऊन गेला मागच्या साईडून शॉर्टकटनी. एका कन्स्ट्रक्शन साईडमधून आतमध्ये जायला सांगत होता, जिकडे पूर्ण दिवाळ होतं. आता पूर्ण गोल चक्कर मारून आपण परत ह्या बिल्डिंगच्या इकडे आलो आहे. त्या साईडला टाकलेलं. आता बघा, ॲक्च्युअली एंट्री ही आहे आणि आपल्याला मागच्या साईडून टाकलेलं. पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स बनवलं इकडे पद्मावती म्हणून. छान आहे. हा हा, दिसले दिसले. तू ही चलते इसमें निकाल देना भाई उस पैसा. गाडीची डिलिव्हरी आपण दिलेली आहे आणि आता आपण चाललोय मंदिराकडे.
आणि का हसतोय तर सुंदर असं गणपतीचं दर्शन झालं टिटवाळ्याला येऊन. भांडूपवरून टिटवाळ्याचा हा व्लॉग आपण बनवला आहे छोटासा. आणि कोइन्सिडन्स होता, माझं कामही झालं, मंगळवार आहे आणि गणपतींचं दर्शनही झालं. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे. आपल्या गोप्रोचा SD कार्ड फुल झालेला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा माझं डेली ब्लॉगसाठी, त्याच्यामध्ये आपले रोजचे व्हिडिओ चालू असतात. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.